हाय एव्हरीवन, मी विजया आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर बऱ्याच दिवसांनंतर म्हणजे जवळपास खूप खूप महिन्यानंतर म्हणता येईल, दिवस कसले, आणि मी फायनली माझी जी हेल्थी रुटीन आहे ना ती चालू केलेली आहे. कारण की आर्याची स्कूल पण सुरू झालेली आहे. तर पहिले ना मी सकाळी जाऊन मॉर्निंग वॉक करायची, पण सकाळी ना खूप धावपळ होऊन जाते. त्याच्यामुळे असं ठरवलं की संध्याकाळी निवांत 1-1.5 तास वॉक करायचा, ग्रीन जिमवर एक्सरसाइजेस करायच्या आणि मग त्याच्यानंतर घरी जायचं. तर अर्धा स्वयंपाक मी इकडे वॉकला येतानाच करून घेते, म्हणजे अर्धा स्वयंपाक जो आहे तो घरी जाऊन करता येतो. काय असतं ना की हेल्थ खरंच खूप महत्त्वाची गोष्ट आहे. खूप साऱ्या लोकांना मी जेव्हा बघते ना की खूप सारे पैसे देऊन हॉस्पिटल्समध्ये वगैरे पण हेल्थ नाही आपण परत हे करू शकत. ते आपल्याला स्वतःलाच त्याच्यासाठी प्रयत्न करायचे असतात. आणि आदित्यचाही कॉल आला होता की ऑफिसला मला घ्यायला ये म्हणून, कारण की आज गाडी माझ्याकडेच होती. माझी बाहेरची खूप सारी कामं जी आहेत ती मला करायची होती. एकच गाडी असल्यामुळे ही थोडीशी धावपळ होऊन जाते. म्हटलं आदित्यला, म्हटलं ठीक आहे, मी ऑफिसला घ्यायला पण येते. आणि पाणीपुरीचा गाडा दिसला आणि इथे माझी ना फेवरेट पाणीपुरी, म्हणजे खूप छान पाणीपुरी बनवतात हे दादा. मग आदित्यला म्हटलं की ठीक आहे, चला आपण पाणीपुरी खाऊया. काय असतं ना, खाण्यापिण्याचे कितीही लाड करा, म्हणजे जिभेचे कितीही लाड पुरवा, पण ना एक्सरसाइज खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामुळे माझं असं असतं की ठीक आहे, आपण तेवढी एक्सरसाइज पण करूया, तेवढं खाऊ पण या, खाऊन पण घेऊया, म्हणजे जेणेकरून काय असतं ना की बॅलन्स होते सगळ्या गोष्टी. शरीरही चांगलं राहतं, जिभेचे लाडही पुरवले जातात. आणि इकडे जेवण आज खरं तर फक्त पोळ्या बनवायच्या होत्या, त्याही फक्त आदित्यसाठी. मी पाणीपुरी खाल्ली होती तर ऑलरेडी माझं म्हणजे एका पाणीपुरीत माझं पोट भरतं सिरियसली. त्याच्यामुळे जेवण करेल मी, पण थोडंफार, जास्त नाही. आदित्यसाठी 2-3 पोळ्या केलेल्या आहेत. आणि सकाळची जी भाज्या आहेत ना त्या, म्हणजे टिफिनची वेगळी, त्याच्यानंतर माझ्यासाठी आणि आदित्यसाठी बनवलेली वेगळी, त्याच्यानंतर थोडंसं डाळ भात वगैरे लावलेला होता. तर इकडे जो डाळ भात, त्याच्यानंतर गवारच्या शेंगांची भाजी, त्याच्यानंतर भेंडीची भाजी आणि थोडीशी खिचडी पण उरलेली होती. तर हे सगळं जे आहे ना फक्त गरम करून खायचं होतं. भाजीचं अजिबात टेन्शन नव्हतं. त्याच्यामुळे मी आज वॉकिंगलाही खूप जास्त वेळ गेले, म्हणजे जवळपास 2-2.5 तास वॉक केला. त्याच्यानंतर जे आहे ना, तर संध्याकाळचा माझा लास्टचा हा जो ग्लास आहे ना तो उरलेला आहे, म्हणजे डिटॉक्स ड्रिंक जी मी सकाळी बनवलेली असते, अर्ली मॉर्निंग उठल्यापासून 6:30 ते 7 वाजेला बनवलेली असते, तेव्हापासून ही पाणी मी पित असते. तर रात्री जेवणापर्यंत मला लास्टचा जो माझा ग्लास असतो तो मला पुरत असतो, कारण की मी ती बॉटल भरून आणि त्याच्यामध्ये पाणी रिफिल करत असते आणि ते पाणी पित असते. त्याच्यानंतर जे आहे त्या आदित्यला भूक लागलेली आहे, मला अजून भूक लागलेली नाही, त्याच्यामुळे मी थोडं उशिरा जेवायला बसणार आहे. आणि आर्यालाही अजून भूक नाही आहे, त्याच्यामुळे आर्याचाही टायमिंग काही फिक्स नसतो जेवणाचा. आदित्यसाठी ताट तयार करून दिलं. आणि खरं सांगते तुम्हाला, म्हणजे तुम्हाला माहिती की तुम्हाला सगळ्यांना पण सेम प्रॉब्लेम फेस करावा लागत असेल. किचनमध्ये उभं राहून स्वयंपाक बनवणं हा सगळ्यात मोठा टास्क असतो, कारण की इतकं गरम व्हायला लागून जातं ना. पूर्ण केस जे आहेत ना डोक्याचे ते पूर्ण गार झालेले होते, म्हणजे खूप घामाने असे ओलेचिंब झालेले होते. त्याच्यानंतर पूर्ण चेहऱ्यावरून असं घाम यायला लागला होता. म्हणून म्हटलं हॉलमध्ये थोडंसं निवांत येऊन बसावं, थोडंसं रेस्ट करावा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.